तर पहा प्रश्न तुमच्या समोर आहे, या ठिकाणी वेळ न घालवता आपण लगेचच या ठिकाणी सुरू करूया. 60 पैकी तुमचा स्कोर या ठिकाणी शेवटी सांगायचा आहे, स्कोर तुमचा किती येत आहे ती. प्रश्न पहिला आहे पहा, मुजिरीस हे त्या काळातील महत्वाचे बंदर कोणत्या राज्यामध्ये होतं? पांडे, चोळ, चेर की कांची? तर या ठिकाणी मुजिरीस हे त्या काळातील महत्वाचं बंदर हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे पहा. बी नाही, चोळ राज्यातील नव्हतं, तर पहा चेर या राज्यामधील होतं. लक्षात घ्यायचं आहे पहा, चेर या राज्यामधील हे महत्वाचं पहा बंदर होतं. लक्षात घ्यायचं आहे पहा, मुजिरीस हे चेर या राज्यामधील होतं, लक्षात ठेवा. प्रश्न पहा पुढचा आहे, वेरूळचे प्रसिद्ध कैलास मंदिर टिंबटिंब राजाच्या काळात खोदवलेले आहे किंवा ते खोदलं गेलेलं आहे. वेरूळचं प्रसिद्ध कैलास मंदिर कोणत्या राजाच्या काळात खोदलं गेलेलं आहे? दंतीदुर्ग, पहिला कृष्ण, हरिसेन यापैकी नाही. नमस्कार सर्वांना नमस्कार. तर पहा वेरूळचं प्रसिद्ध कैलास मंदिर आपण सर्वांनी पाहिलेलं असेल, तर ते मंदिर कोणी खोदलेलं आहे यापैकी? तर याचं उत्तर पहा पहिला कृष्ण, पर्याय क्रमांक बी पहिला कृष्ण यांनीही खोदवलेलं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे पहा, युआन शांग तर हा चिनी बौद्ध भिक्खूने टिंबटिंब राजांच्या काळात कांचीपुरमला भेट दिलेली होती. युआन शांग हा चिनी बौद्ध भिक्खू, तर याने कोणाच्या काळामध्ये कोणत्या राजाच्या काळात कांचीपुरमला भेट दिलेली होती? राष्ट्रकूट, पल्लव, पांडे, दंतीदुर्ग? तर पहा आपण जास्त या ठिकाणी प्रश्नाला वेळ सुद्धा घालवणार नाही, लगेचच आपण उत्तर सुद्धा सांगणार आहे. आपण आपल्याला एकूण 60 प्रश्न या ठिकाणी आज पाहायचे आहेत. तर पहा युआन शांग हा चिनी बौद्ध भिक्खूने पल्लव राजांच्या काळामध्ये पल्लव राजांच्या काळात कांचीपुरमला भेट दिलेली होती, लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न क्रमांक 3चं उत्तर पर्याय क्रमांक बी पल्लव राजांच्या काळात. प्रश्न पुढचा आहे पहा, अशोकाच्या काळात धातुकाम कोणते तंत्रज्ञान विकसित झालेलं होतं? अशोकाच्या काळामध्ये धातुकामामध्ये या ठिकाणी कोणतं तंत्रज्ञान विकसित झालेलं होतं? लोखंडाची वस्तू बनवण्याचं, सोन्याच्या वस्तू बनवण्याचं, तांब्याच्या वस्तू बनवण्याचे की चांदीच्या वस्तू बनवण्याचे? प्रश्न क्रमांक 4 आहे पहा, अशोकाच्या काळामध्ये धातुकामात कोणतं तंत्रज्ञान यापैकी विकसित झालेलं होतं? तर पहा शेअर करायचा आहे, पण लाईक करायचा आहे, व्हिडिओ शेअर करून लाईक करायचा आहे या ठिकाणी. तर पहा अशोकाच्या काळामध्ये धातुकामामध्ये लोखंडाच्या वस्तू बनवण्याचं तंत्र या ठिकाणी विकसित झालेलं होतं, तंत्रज्ञान विकसित झालेलं होतं. या ठिकाणी लोखंडाच्या वस्तू त्याच्यापासून बनवल्या जात होत्या, तर ते तंत्रज्ञान अशोकाच्या काळात विकसित झालेलं होतं धातुकामाच्या बाबतीत. पर्याय क्रमांक ए. प्रश्न पुढचा आहे पहा 5वा प्रश्न, चंद्रगुप्त मौर्याने सेल्युकस निकेटरचा पराभव करून खालीलपैकी कोणता एक प्रदेश मिळवला नाही? लक्षात घ्या, कोणता एक प्रदेश मिळवला नाही अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. चंद्रगुप्त मौर्याने काय केलं? सेल्युकस निकेटरचा पराभव करून बरेच प्रदेश मिळवलेले होते. खाली 4 प्रदेश दिले आहेत, त्यापैकी कोणता एक प्रदेश मिळवला नाही अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. काबूल, कंदाहार, हेरात, तक्षशिला यापैकी कोणता प्रदेश चंद्रगुप्त मौर्याने सेल्युकस निकेटरचा पराभव करून मिळवला नाही? तर अशा प्रकारचा हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर पहा सामाजिक शास्त्रामध्ये अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील, लक्षात घ्यायचं. पेपर 1 मध्ये हा प्रश्न येणार नाही. तर पहा यापैकी तक्षशिला हा जो प्रदेश आहे हा या ठिकाणी मिळवला नव्हता. चंद्रगुप्त मौर्याने सेल्युकस निकेटरचा पराभव करून तक्षशिला प्रदेश मिळवला नव्हता, परंतु काबूल, कंदाहार आणि हेरात तर हे 3 प्रदेश या ठिकाणी सेल्युकस निकेटरचा पराभव करून चंद्रगुप्त मौर्याने मिळवले होते, हे लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे 6वा प्रश्न, बिहारमधील बराबार टेकड्यांवरील सर्वात प्राचीन लेणी टिंबटिंब यांच्या काळात खोदली गेलेली आहे. बिहारमधील बराबार टेकड्या गोलूराज. तर पहा तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी शेवटी देईल. या ठिकाणी मध्येच डिस्टर्बन्स नको. या ठिकाणी आपण सगळ्या प्रश्नांचे उत्तर तुमच्या मी शेवटी घेत असतो. बिहारमधील बराबार टेकड्या आहेत, तर त्याच्यावरती सर्वात प्राचीन लेणी कोणती आहे? तर ती यांच्या काळात या ठिकाणी खोदली गेलेली आहे. एक प्राचीन लेणी आहे या बराबार टेकड्यावरील बिहारमधील, ती कोणत्या राजाच्या काळात खोदली गेली अशा प्रकारचा 6वा प्रश्न. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक ए, अशोकाच्या काळामध्ये या ठिकाणी खोदली गेलेली आहे. प्रश्न क्रमांक 6 अशोकाच्या काळामध्ये खोदली गेलेली आहे, लक्षात ठेवायचं आहे. बिहारमधील बराबार टेकड्यावरील सर्वात प्राचीन लेणी अशोकाच्या काळात खोदली गेलेली आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे कोशल महाजनपदात टिंबटिंब हे प्रसिद्ध नगर नव्हते. प्रसिद्ध नगर यापैकी कोणतं नव्हतं कोशल महाजनपदामध्ये? श्रावस्ती, कुशावती, साकेत, अवंती?
कौशल महाजन पदामध्ये महाजन झालं महाजन पदात प्रसिद्ध नगर खालीलपैकी कोणतं नव्हतं? श्रावस्ती, कुशावती, साकेत, अवंती. तर पहा या ठिकाणी कौशल महाजन पदामध्ये यापैकी अवंती, तर अवंती ही या ठिकाणी नगर नव्हतं. तर श्रावस्ती, कुशावती, साकेत तर ही प्रसिद्ध नगर या ठिकाणी या कौशल महाजन पदामध्ये होती. तर पहा लक्षात ठेवायचं आहे, पहा कौशल महाजन पदामध्ये प्रसिद्ध नगरे श्रावस्ती, कुशावती, साकेत, अवंती हे पद या ठिकाणी किंवा नगर हे या कौशल महाजन पदात नव्हतं. प्रश्न पुढचा आहे पहा, खालीलपैकी कशामध्ये कॅल्शियमचे प्रमाण अधिक असतं? कॅल्शियमचे प्रमाण या ठिकाणी कशामध्ये अधिक असतं? तर विज्ञानचे प्रश्न काही तुम्हाला मध्ये मध्ये विचारले जातील. तर पहा 175 जण आपण जॉईन आहोत, लाईव्ह आहोत. फक्त 50 लाईक मिळालेत, फक्त 50. या ठिकाणी पण लाईक वाढवायचे आहेत. प्रश्नाचं उत्तर द्यायचं पहा, खालीलपैकी कशामध्ये कॅल्शियमचं प्रमाण अधिक असतं? तर पहा पेपर 1 साठी असे प्रश्न विचारले जातील. लक्षात घ्यायचं आहे, पहा पेपर 1 ज्यांना द्यायचा असेल पहा परिसर अभ्यासासाठी अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर पहा दुधामध्ये कॅल्शियमचं प्रमाण सर्वात अधिक असतं. पर्याय क्रमांक डी. प्रश्न पुढचा आहे, या ठिकाणी जोड्या लावायच्या आहेत. विज्ञानचा प्रश्न आहे, या ठिकाणी गट अ आणि गट ब. तर या ठिकाणी धुण्याचा सोडा, चुनखडी, तुरटी आणि खाण्याचा सोडा अशी या ठिकाणी आपले सर्वसामान्य नाव दिले आहेत. त्यांची या ठिकाणी आपल्याला रासायनिक नावं या ठिकाणी ब गटामध्ये दिलेली आहेत. त्यांच्या जोड्या लावायच्या आहेत. धुण्याचा सोडा यापैकी काय म्हटलं? चुनखडी, तुरटी आणि खाण्याच्या सोड्याला काय म्हटलं जातं? यांच्या जोड्या आपण लावून या ठिकाणी पर्याय ए, बी, सी आणि डी यापैकी कशामध्ये योग्य जोड्या आहेत त्याचं उत्तर या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी हा 9वा आहे. थँक्यू सर, लाईक केलं, थँक्यू. तर या ठिकाणी धुण्याचा सोडा, धुण्याचा तर धुण्याचा सोडा या ठिकाणी सोडियम कार्बोनेट म्हणून या ठिकाणी ओळखला जातो. त्यानंतर पहा चुनखडी तर ही या ठिकाणी कॅल्शियम कार्बोनेट म्हणून ओळखली जाते. तुरटी ही पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट म्हणून ओळखली जाते आणि खाण्याचा सोडा हा सोडियम बायकार्बोनेट म्हणून ओळखला जातो. पर्याय क्रमांक ए मध्ये या योग्य अशा 5 जोड्या लावलेल्या आहेत. पर्याय क्रमांक ए अगदी बरोबर बऱ्याच जणांनी उत्तर दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मानवी शरीराचं सामान्य तापमान किती असतं? मानवी शरीराचं सामान्यतः तापमान यापैकी किती? 98.4 आहे या ठिकाणी. पहा 4 या ठिकाणी सुद्धा 4 आहे. 98.4, 99.4, 97.8 डिग्री, 96.4 डिग्री. तर हे या ठिकाणी 4 आहे. या ठिकाणी लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 10, मानवी शरीराचं सामान्य तापमान किती असतं? तर याचं उत्तर पहा पर्याय क्रमांक ए 98.4 डिग्री या ठिकाणी हे तापमान असतं. फॅरेडे मध्ये या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे 11 क्रमांकाचा, खालीलपैकी कोणता कॅल्शियम कार्बोनेटचा प्रकार आहे? कॅल्शियम कार्बोनेटचा प्रकार सांगायचा आहे. काच, कागद, संगमरवर, धुण्याचा सोडा. प्रश्न क्रमांक 11, कॅल्शियम कार्बोनेटचा खालीलपैकी प्रकार कोणता? तर कॅल्शियम कार्बोनेटचा यापैकी संगमरवर, तर पहा संगमरवर हा या ठिकाणी कॅल्शियम कार्बोनेटचा एक प्रकार आहे. पर्याय क्रमांक सी याचं अचूक उत्तर आहे. पहा संगमरवर कॅल्शियम कार्बोनेटचा प्रकार. प्रश्न पुढचा आहे पहा, मानवी वृक्कामध्ये सापडणाऱ्या खड्यात जास्त करून टिंबटिंब असते. मानवी वृक्कामध्ये या ठिकाणी जे खडे सापडतात, किडनी स्टोन आपण त्याला पहा म्हणतो, तर त्याच्यामध्ये यापैकी खालीलपैकी कशाचा जास्त समावेश असतो? कॅल्शियम ऑक्झालेट, सोडियम असिटेट, मॅग्नेशियम सल्फेट, पोटॅशियम नायट्रेट. प्रश्न क्रमांक 12, मानवी वृक्कामध्ये सापडणाऱ्या खड्यामध्ये यापैकी कशाचा समावेश असतो? जास्त करून काय असतं? तर पहा कॅल्शियम ऑक्झालेट. तर पहा जे खडे तयार होतात पहा आपल्या किडनीमध्ये वगैरे किंवा किडनी स्टोन आपण त्याला म्हणतो, त्याच्यामध्ये पहा कॅल्शियम ऑक्झालेट हे जास्त करून असतं, त्याच्यामध्ये खडे तयार होत असतात. पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक पुढचा आहे पहा, धातूच्या ओतकामातील छिद्रे व भेगा यांचा शोध घेण्यासाठी तसेच यंत्रांमध्ये झालेली झीज अभ्यासनासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात? अवरक्त तरंग, अतिनील तरंग, रेडिओ लहरी, किरणोत्सर्गी समस्थानिके. या ठिकाणी धातूची ओतकाम असतात, त्याच्यामध्ये जे छिद्र वगैरे असतील किंवा भेगा असतील यांचा शोध घ्यायचा असतो आणि ते जे काही यंत्र असते यंत्रांमध्ये झालेली झीज अभ्यासण्यासाठी या ठिकाणी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो? प्रश्न क्रमांक 13,
तर पहा धातूच्या उत्कामातील छिद्रे आणि भेगा यांचा जर शोध घ्यायचा असेल आणि यंत्रामध्ये झालेली झीज अभ्यासाची असेल तर त्यासाठी पहा किरणोत्सर्गी समस्थानिके तर ही या ठिकाणी वापरली जाते। यांचा पहा उपयोग करून या ठिकाणी उत्कामातील छिद्रे आणि भेगा यांचा शोध घेतला जातो आणि यंत्रामधील झीज अभ्यासली जाते। पर्याय क्रमांक डी। प्रश्न पुढचा आहे पहा सर्वात कठीण वस्तू कोणती? खालीलपैकी सर्वात कठीण वस्तू कोणती आहे? शिसे, लोखंड, ॲल्युमिनियम, हिरा यापैकी सर्वात कठीण वस्तू कोणती आहे? प्रश्न क्रमांक 14 आहे पहा। 14वा प्रश्न या ठिकाणी आपला चाललेला आहे। सर्वात कठीण वस्तू या ठिकाणी सांगायची आहे। प्रश्न क्रमांक 14 तर यापैकी सर्वात कठीण वस्तू पहा हिरा। पर्याय क्रमांक डी हिरा ही सर्वात कठीण वस्तू आहे। प्रश्न पुढचा आहे पहा खालीलपैकी कोणते उपकरण हे बाष्पीभवन पर्णोत्सारण मोजण्यासाठी वापरले जाते? बाष्पीभवन पर्णोत्सारण मोजण्यासाठी कोणतं उपकरण वापरलं जातं? ॲनिमोमीटर, हायग्रोमीटर, पिझोमीटर, लायसीमीटर। प्रश्न क्रमांक 15 कोणते उपकरण बाष्पीभवनाचं पर्णोत्सारण मोजण्यासाठी वापरलं जातं? प्रश्न क्रमांक 15 या ठिकाणी याचं उत्तर आहे या ठिकाणी बाष्पीभवनाचं पर्णोत्सारण मोजण्यासाठी लायसीमीटर या नावाचं उपकरण वापरलं जातं। हे उपकरण वापरलं जातं पर्याय क्रमांक डी बाष्पीभवनाचं पर्णोत्सारण मोजण्यासाठी लायसीमीटर। तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे पहा परिसर अभ्यास 1 मध्ये आणि जर परिसर तुम्ही पेपर 2 मध्ये विज्ञान हा तुमचा विषय असेल तर उपकरण जी काही सगळी उपकरणं आहेत त्या उपकरणांचा उपयोग उपकरणांची नावं तर हे या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत। याच्यावरती पेपर 1 मध्ये सुद्धा आणि पेपर 2 मध्ये सुद्धा प्रश्न विचारले जातील। प्रश्न पुढचा आहे पहा 1 हॉर्स पॉवरचा विद्युत पंप 1 तास वापरल्यास खर्च होणारी विद्युत ऊर्जा किती असते? 1 हॉर्स पॉवरचा विद्युत पंप आहे तर तो या ठिकाणी 1 तास वापरला तर खर्च होणारी विद्युत ऊर्जा या ठिकाणी किती असेल? 1 वॅट, 100 वॅट, 746 वॅट की या ठिकाणी 1000 वॅट। प्रश्न क्रमांक 16 आहे या ठिकाणी 1 हॉर्स पॉवरचा विद्युत पंप 1 तास वापरल्यास खर्च होणारी विद्युत ऊर्जा। तर प्रश्न समजून घ्या, लक्षात घ्या, प्रश्न समजून घ्या, त्यामुळे तुम्हाला परीक्षेमध्ये ही सवय लागेल आणि तुम्हाला प्रत्येक प्रश्न व्यवस्थित समजेल। तर पहा 746 वॅट अगदी बरोबर 746 वॅट एवढी या ठिकाणी विद्युत ऊर्जा खर्च होत असते। प्रश्न पुढचा आहे पहा खालीलपैकी कोणते एकपेशीय कवके दारू तयार करण्यासाठी वापरतात? यापैकी दारू तयार करण्यासाठी एकपेशीय कवके या ठिकाणी सर न्यू एक्झाम डेट काय आहे? तर 30 ऑक्टोबरला आपले पेपर होणार आहेत पहा। एकपेशीय कवके दारू तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणते वापरले जातात? प्रश्न क्रमांक 17 दारू तयार करण्यासाठी या ठिकाणी काही जणांना पुढचे क्वेश्चन दिसत आहेत तर पांडे मॅम तुम्ही या ठिकाणी थोडस लेट जॉईन झाला असाल तर काय करा थोडस लेफ्ट व्हा बॅक या आणि परत जॉईन व्हा। त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही जे काही प्रश्न वाचत आहोत त्या प्रश्नावर तुम्ही याल। बऱ्याच जणांना या ठिकाणी हा जर प्रॉब्लेम येत असेल की पाठीमागचे क्वेश्चन दिसत असतील तर बॅक या तुम्ही या ठिकाणी थोडेसे पाठीमागे पडलेला आहात। तर या ठिकाणी किण्व त्यांना या ठिकाणी आपण किण्व असं म्हणतो। किण्व हे एकपेशीय कवके आहेत ते दारू तयार करण्यासाठी वापरले जातात। खूप महत्वाचे असे प्रश्न या ठिकाणी आहेत पेपर 1 आणि पेपर 2 साठी सुद्धा महत्वाचे आहेत। डोळ्याच्या टिंबटिंब या आजाराने नेत्रभिंग अपारदर्शक बनतं म्हणजे या ठिकाणी नेत्रभिंगामधून काही दिसत नाही। जे नेत्रभिंग आपलं पारदर्शक असतं ते अपारदर्शक बनतं हे कोणत्या आजाराने? काचबिंदू, मोतीबिंदू, रातांधळेपणा, निकट दृष्टिता। प्रश्न क्रमांक 18 आहे या ठिकाणी तर याचं उत्तर आहे या ठिकाणी पहा मोतीबिंदू। तर पहा मोतीबिंदू ज्यांना होतो डोळ्यांचा हा आजार आहे पहा मोतीबिंदू तर त्याच्यामुळे जे नेत्रभिंग असतं ते अपारदर्शक बनतं आणि त्याच्यामुळे पहा दिसायला प्रॉब्लेम येत असतात। तर लक्षात घ्या नेत्रभिंग अपारदर्शक बनतं मोतीबिंदू मध्ये। प्रश्न क्रमांक पुढचा 19 आहे पहा होलोग्राफीसाठी टिंबटिंब किरणांचा वापर केला जातो। होलोग्राफीसाठी या ठिकाणी कोणत्या किरणांचा वापर केला जातो? क्ष किरण, लेसर, गॅमा किरण, वरील सर्व। प्रश्न क्रमांक 19 आहे पहा हेलोग्राफीसाठी यापैकी कोणत्या किरणांचा वापर केला जातो?
तर पहा हेलोग्राफीसाठी लेसर या किरणांचा वापर केला जातो। पर्याय क्रमांक बी, हेलोग्राफीसाठी लेसर किरणांचा वापर होतो। प्रश्न पुढचा आहे या ठिकाणी, सह्याद्री पर्वताच्या गाठ माथ्यावर उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यास पावसाचं प्रमाण या ठिकाणी काय होतं? कमी होत जातं, तेवढेच राहते, वाढत जाते, फारसा फरक पडत नाही। सह्याद्री पर्वताच्या घाट माथ्यावरून या ठिकाणी उत्तरेकडून दक्षिणेकडे जसं आपण जाऊ तसं पावसाचं प्रमाण या ठिकाणी नेमकं काय होतं, त्याच्यावरती नेमका काय परिणाम होतो? तर भूगोलचे प्रश्न या ठिकाणी स्टार्ट झालेले आहेत। तर पहा सह्याद्री पर्वताच्या घाट माथ्यावरती उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यास, उत्तरेकडून जसं आपण दक्षिणेकडे जातो तसं या ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढत जातं। लक्षात घ्यायचं आहे, पावसाचं प्रमाण वाढत जातं, उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यास पावसाचं प्रमाण वाढत जातं, लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक पुढचा आहे 21 क्रमांकाचा, सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडे गेल्यास लगेचच टिंबटिंब निर्माण होतो। सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडे आपण गेलो तर लगेचच काय निर्माण होतो? अवर्षणग्रस्त प्रदेश, अतिपर्जन्याचा प्रदेश, कायम दुष्काळी प्रदेश, पर्जन्य छायेचा प्रदेश। तर सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडे आपण गेलो तर यापैकी नेमकं काय निर्माण होतो? प्रश्न क्रमांक 21, सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडे गेल्यास लगेचच त्या ठिकाणी पर्जन्य छायेचा प्रदेश तयार होतो। लक्षात घ्यायचा आहे, सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडे पर्जन्य छायेचा प्रदेश तयार होतो। ऑप्शन डी। प्रश्न क्रमांक पुढचा आहे 22 क्रमांकाचा, महाराष्ट्र पठारावरील अवर्षणग्रस्त प्रदेशात पावसाचं प्रमाण टिंबटिंब दरम्यान असतं। तर त्या ठिकाणी महाराष्ट्र पठारावरील जो अवर्षणग्रस्त प्रदेश आहे तर त्याच्यामध्ये पावसाचं प्रमाण यापैकी किती असतं, ज्याला आपण अवर्षणग्रस्त प्रदेश असं म्हणू? 25 ते 50 सेंटीमीटर, 50 ते 110 सेंटीमीटर, 5 ते 15 सेंटीमीटर, 100 ते 150 सेंटीमीटर। तर यापैकी त्या पावसाची रेंज किती असते, ज्याच्यामुळे आपण त्याला अवर्षणग्रस्त प्रदेश असं म्हणत असतो, अवर्षणग्रस्त पावसाचा प्रदेश असं म्हणतो। तर प्रश्न क्रमांक 22, तर महाराष्ट्र पठारावरील अवर्षणग्रस्त प्रदेशामध्ये पावसाचं प्रमाण हे 25 ते 50 सेंटीमीटर इतकं असतं, एवढं कमी असतं, म्हणून या ठिकाणी अवर्षणग्रस्त प्रदेश असं म्हटलं जातं। प्रश्न पुढचा आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस यापैकी कोठे पडतो? महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो? अंबोली, महाबळेश्वर, माथेरान, कळसुबाई। प्रश्न क्रमांक 23 आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस अंबोली येथे पडतो, हिला आपल्या सर्वांना माहिती आहे। प्रश्न वेळोवेळी विचारला गेला आहे, अंबोली या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस महाराष्ट्रात पडतो। प्रश्न पुढचा आहे पर्जन्य छायेच्या प्रदेशात खालीलपैकी कशाचा समावेश होतो? पर्जन्य छायेचा प्रदेश आपण पाहिला की या ठिकाणी सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडे हा पर्जन्य छायेचा प्रदेश असतो। तर आता या ठिकाणी कोणत्या प्रदेशामध्ये या ठिकाणी नाव दिले महाड, वाई, महाबळेश्वर, उस्मानाबाद यापैकी पर्जन्य छायेच्या प्रदेशात कोणाचा समावेश होतो, कोणत्या गावाचा या ठिकाणी समावेश होईल? प्रश्न क्रमांक 24, पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये या ठिकाणी वाईचा समावेश या ठिकाणी होतो। प्रश्न क्रमांक 24 वाई, तर सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडे पर्जन्य छायेचा प्रदेश सुरू होतो आणि त्याच्यामध्ये वाई ही या ठिकाणी समाविष्ट आहे। प्रश्न क्रमांक पुढचा आहे उष्ण कटिबंधीय निमसदाहरित अरण्यात बांबूची वने टिंबटिंब प्रमाणात असतात। तर या ठिकाणी उष्ण कटिबंधीय निमसदाहरित अरण्यामध्ये किंवा वनांमध्ये बांबूची वने या ठिकाणी किती प्रमाणामध्ये असतात, अशा प्रकारचा प्रश्न आहे। मुबलक, मध्यम, कमी की साधारण? प्रश्न क्रमांक 25। तर जे वनांचे प्रकार आहेत, वन असतील, वनांतील प्राणी असतील, वनस्पती असतील, औषधी वनस्पती असतील, तर हे या ठिकाणी तुम्ही तो टॉपिक जर अजून वाचला नसेल तर तो टॉपिक तुम्ही वाचा, त्याच्यावरती प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत, लक्षात घ्या। तर उष्ण कटिबंधीय निमसदाहरित अरण्यात बांबूची वने, तर ही या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये असतात, तर ते या ठिकाणी जास्त नसतात, ते कमी प्रमाणामध्ये असतात। पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा आहे उष्ण कटिबंधीय निमसदाहरित अरण्यातील वृक्षाचा आर्थिकदृष्ट्या टिंबटिंब उपयोग होतो। तर उष्ण कटिबंधीय निमसदाहरित अरण्य आहेत किंवा वने आहेत, तर त्याच्यामध्ये वृक्षांचा आर्थिकदृष्ट्या या ठिकाणी जो उपयोग आहे तो कसा होतो? बराच होतो, कमी होतो, साधारण होतो की यापैकी नाही? तर जे आर्थिकदृष्ट्या वने असतील किंवा या ठिकाणी त्याच्यामध्ये जे प्राणी वगैरे असतील याच्यावरती प्रश्न विचारले जातात, त्यामुळे ते तुमचे टॉपिक क्लिअर झाले पाहिजे। प्रश्न क्रमांक 26, तर जे उष्ण कटिबंधीय निमसदाहरित अरण्य असतात किंवा वने असतात त्याच्यामध्ये वृक्षांचा आर्थिकदृष्ट्या खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे बराच उपयोग होतो। पर्याय क्रमांक ए 26 चं उत्तर आहे, पर्याय क्रमांक ए। प्रश्न पुढचा आहे महाराष्ट्रात
टिंबटिंब परिसरातील वनांना आलापल्ली अरण्य असं म्हटलं जातं. कोणत्या प्रदेशामधील वनांना या ठिकाणी आलापल्ली अरण्य असं या ठिकाणी नामकरण आहे किंवा संबोधलं जातं. अशा प्रकारचा प्रश्न आहे. या ठिकाणी धुळे व नंदुरबार, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांचा पूर्व भाग, कोकण की सह्याद्री पर्वत. प्रश्न क्रमांक 27 आहे महाराष्ट्रामधील हा कोणता परिसर आहे त्या ठिकाणी वनांना आलापल्ली अरण्य किंवा आलापल्ली वने असं संबोधलं जातं. तर या ठिकाणी वनांना आलापल्ली अरण्य असं या ठिकाणी जे नाव आहे किंवा संबोधलं जातं हे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याचा जो पूर्व भाग आहे. लक्षात घ्या, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याचा पूर्व भाग. तर या भागामध्ये वनांना या ठिकाणी आलापल्ली अरण्य म्हणून ओळखलं जातं. प्रश्न क्रमांक पुढचा 28 क्रमांकाचा, शेत जमिनीचा कमाल वापर, जास्तीत जास्त वापर व अधिक काळ शेती हा मुख्य उद्देश टिंबटिंबचा आहे. सामाजिक वनीकरणाचा, वृक्षारोपणाचा, वनशेतीचा की यापैकी नाही. या ठिकाणी शेत जमिनीचा कमाल वापर, जास्तीत जास्त वापर आणि अधिक काळ शेती, जास्त काळ शेती हा मुख्य उद्देश यापैकी कशाचा असतो. प्रश्न क्रमांक 28. कोणतं बुक रीड करू द्या. ठीक आहे, ठिकाणी मी शेवटी सांगतो किंवा आपण त्याच्यावरती एक स्पेशल असा लाईव्ह सेशन घेऊयात ज्याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास नेमका कशामधून करायचं किंवा काय तर त्याच्या संदर्भात मार्गदर्शन करेल. तो स्पेशल असा तो सेशन मी घेईल, कदाचित उद्या घेऊया आपण तो सेशन. शेत जमिनीचा कमाल वापर आणि अधिक काळ शेती हा जो मुख्य उद्देश असतो तो वनशेतीचा असतो. पर्याय क्रमांक सी, वनशेतीचा हा उद्देश असतो ज्याच्यामध्ये शेत जमिनीचा कमाल वापर केला जातो आणि अधिक काळ शेती केली जाते. प्रश्न पुढचा आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे. सर्वात कमी वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येईल. लातूर, मुंबई उपनगर, उस्मानाबाद की जालना. खूप महत्वाचे प्रश्न आहेत या ठिकाणी. इंग्लिश ग्रामर घेणार का. नाही, आपण इंग्लिश ग्रामर घेत नाही. प्रश्न क्रमांक 29, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे. तर लातूर. लातूरमध्ये सर्वात कमी वनक्षेत्र आहे. प्रश्न क्रमांक 30 क्रमांकाचा, महाराष्ट्रात चुनखडीचे सर्वात जास्त साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत. चुनखडीचे सर्वात जास्त साठे कोणत्या जिल्ह्यात येतात. चंद्रपूर, यवतमाळ, अहमदनगर की धुळे. तर चुनखडीचे सर्वात जास्त साठे या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात. तर या ठिकाणी यवतमाळ या जिल्ह्यामध्ये चुनखडीचे सर्वात जास्त साठे आहेत. लक्षात घ्यायचंय चुनखडीचे सर्वात जास्त साठे कुठे. तर यवतमाळ या जिल्ह्यामध्ये. प्रश्न क्रमांक पुढचा आहे महाराष्ट्रात प्रामुख्याने कोठे जांभा खडक आढळतो. जांभा खडक या ठिकाणी कोठे आढळतो. महाराष्ट्रात प्रामुख्याने टिंबटिंब मध्ये जांभा खडक आढळतो. तर कोकणामध्ये हा जांभा खडक आढळतो. आपल्या सर्वांना माहिती आहे. लक्षात घ्यायचंय कोकणात जांभा खडक आढळतो. प्रश्न पुढचा आहे महाराष्ट्रात काम न करणाऱ्या लोकांमध्ये कोणाची संख्या जास्त आहे. महाराष्ट्रामध्ये काम न करणाऱ्या लोकांमध्ये सगळ्यात जास्त संख्या खालीलपैकी कोणाची. घर काम करणारे, पूर्णवेळ विद्यार्थी असणारे, अवलंबून असणारे, बालकी, इतर काम न करणारे. अवलंबून असणारे बालके, या ठिकाणी बालके आहे. महाराष्ट्रात काम न करणाऱ्या लोकांमध्ये यापैकी कोणाची संख्या ही सर्वात जास्त आहे. प्रश्न क्रमांक 32, तर याचं उत्तर आहे या ठिकाणी पूर्णवेळ जे विद्यार्थी आहेत महाराष्ट्रामध्ये पूर्णवेळ विद्यार्थी, तर यांची संख्या या ठिकाणी काम न करणाऱ्या लोकांमध्ये सर्वात जास्त येईल. पर्याय क्रमांक बी, पूर्णवेळ विद्यार्थी. प्रश्न पुढचा आहे 33 क्रमांकाचा, 2001 च्या जनगणनेनुसार अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येत कोणत्या जिल्ह्याचा सर्वप्रथम क्रमांक आहे. 2001 ची जनगणना, त्या जनगणनेवरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. तर या जनगणनेनुसार अनुसूचित जमाती म्हणजे या ठिकाणी आपण एसटी कॅटेगरीची जी लोकसंख्या आहे तर त्याच्यामध्ये सर्वात प्रथम क्रमांक कोणत्या जिल्ह्याचा येईल. नागपूर, पुणे, सोलापूर, ठाणे. सर्वात जास्त एसटी कॅटेगरीची लोकसंख्या 2001 च्या जनगणनेनुसार कोणत्या ठिकाणी आहे. तर याचं उत्तर आहे ठाणे. तर ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे 2001 च्या जनगणनेनुसार. प्रश्न क्रमांक पुढचा 34 क्रमांकाचा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण सर्वाधिक आहे. ग्रामीण लोकसंख्या या ठिकाणी आपल्याला काय म्हणायचं आहे शहरी लोकसंख्या नाही तर ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यामध्ये येईल. अहमदनगर, नाशिक, जळगाव, सोलापूर. प्रश्न क्रमांक 34. तर लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. शेअर
आपले जे ग्रुप वगैरे असतील, अभ्यासाचे ग्रुप असेल त्याच्यामध्ये पहा शेअर करून द्या. महत्वाचे पहा प्रश्न आहेत या ठिकाणी 60 प्रश्न आपण पाहत आहोत. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण सर्वाधिक आहे? तर याचं उत्तर पहा अहमदनगर. तर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये पहा ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण सर्वात जास्त आहे. प्रश्न पुढचा आहे पहा, काळ्या मृदेमध्ये किंवा काळ्या मातीमध्ये अतिरिक्त जलसिंचन झाल्यास ती काय बनते? तर पहा काळी माती असते, त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात जलसिंचन झालं किंवा पहा पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर ती कशी बनते? सुपीक, नापीक, दलदलयुक्त की ओसाड? प्रश्न क्रमांक 35. काळ्या मृदेमध्ये अतिरिक्त जलसिंचन झाल्यास तर ती या ठिकाणी पहा दलदलयुक्त बनते. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे पहा ती दलदलयुक्त बनणार आहे. पाण्याचं प्रमाण काळी मृदा पहा आपल्या ह्याच्यामध्ये साठवून ठेवते, त्याच्यामुळे ती मृदा पहा दलदलयुक्त बनत असते. प्रश्न क्रमांक पुढचा आहे पहा, तापी नदीचे खोरे कसं आहे? रुंद आहे, चौकोनाकृती आहे, गोलाकृती आहे की अरुंद आहे? तापी नदीचं खोरं. प्रश्न क्रमांक 6. तर पहा तापी नदीची खोरे तर हे अरुंद असं आहे पहा. त्या ठिकाणी अरुंद आहे, त्याची रुंदी या ठिकाणी कमी आहे. प्रश्न क्रमांक 36चं उत्तर अरुंद डी. प्रश्न पुढचा आहे पहा, कोकणमधील नद्या लांबीने टिंबटिंब असून त्या वेगाने वाहतात. कोकणामधील नद्या या ठिकाणी वेगाने वाहतात, तर त्या लांबीने कशा असतात? खूप लांब असतात, अखोड असतात, मध्यम लांब असतात की वरीलपैकी कोणतेही नाही. लांबीने त्या कशा असतात ज्याच्यामुळे ते वेगाने वाहू शकतात की वाहू शकतात. प्रश्न क्रमांक 37. तर पहा कोकणमधील ज्या नद्या आहेत त्या पहा खूप आखूड असतात, त्यांची लांबी पहा खूप कमी असते आणि त्याच्यामुळे ते वेगाने वाहत असतात. कारण पहा कोकणामध्ये पाऊस सुद्धा मोठ्या प्रमाणात होतो आणि त्यांची लांबी कमी असल्यामुळे ते वेगाने वाहत असतात. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक पुढचा आहे पहा, टिंबटिंब ही डोंगर रांग कृष्णा व भीमा नद्यांची जलविभाजक आहे. कृष्णा आणि भीमा या नदींची जलविभाजक खालीलपैकी कोणता डोंगर किंवा कोणती डोंगर रांग आहे? शंभू महादेव, हरिश्चंद्र, बालाघाट, सातपुडा, सातमाळा, अजिंठा? प्रश्न क्रमांक 38. कृष्णा आणि भीमा नद्यांची जलविभाजक यापैकी जी डोंगर रांग आहे तर ती पहा शंभू महादेव डोंगर रांग. लक्षात घ्या पहा शंभू महादेव डोंगर रांग तर ही कृष्णा आणि भीमा नद्यांची जलविभाजक आहे. ऑप्शन ए. प्रश्न पुढचा 39 क्रमांकाचा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगल आणि पहा प्राणी आहेत? खालीलपैकी कोणता प्रदेश आहे ज्याच्यामध्ये सर्वात जास्त जंगल आणि पहा प्राणी आढळतात? विदर्भ, मराठवाडा, कोकण की वरीलपैकी सर्व? प्रश्न क्रमांक 39. खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले आणि प्राणी आढळतात? तर विदर्भामध्ये. पर्याय क्रमांक ए, विदर्भामध्ये सर्वात जास्त जंगले आणि प्राणी आहेत. प्रश्न पुढचा आहे पहा, खालील शिखरांचा उंचीप्रमाणे उतरता क्रम लावा. खाली शिखर दिलेत पहा अस्तंबा, सालेर, त्र्यंबकेश्वर आणि महाबळेश्वर. तर यांचा या ठिकाणी आपला उंचीप्रमाणे पहा उतरता क्रम असा लावायचा आहे. तर तो उतरता क्रम आपण लावल्यानंतर या ठिकाणी योग्य असा ऑप्शन कोणता आहे ते सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 40 या ठिकाणी उंचीप्रमाणे या ठिकाणी उतरता क्रम आपल्याला लावायचा आहे. त्यासाठी आपल्याला शिखरांची किंवा डोंगरांची पण उंची माहिती असणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी मध्ये हा उतरता क्रम पहा लावलेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला उतरता क्रम लावण्यासाठी पण यांची उंची सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी पहा सालेर हा जो काही डोंगर आहे याची उंची पहा 1567 मीटर आहे पहा. त्यानंतर महाबळेश्वर 1438 मीटर, अस्तंबा 1325 आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणी 1295 मीटर. तर या ठिकाणी यांची उंची आहे. म्हणून या ठिकाणी जो उतरता क्रम आहे तो पहा सालेर 1 नंबर येणार आहे उंचीमध्ये, 2 नंबर महाबळेश्वर, 3 नंबर पहा अस्तंबा येईल आणि 4 नंबर या ठिकाणी पहा त्र्यंबकेश्वर येणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी याचं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक पुढचा आहे पहा, भारतात 12 ज्योतिर्लिंगे आहेत त्यापैकी किती ज्योतिर्लिंगे ही महाराष्ट्रामध्ये आहेत? 12 ज्योतिर्लिंगे ही भारतामध्ये आहेत आपल्याला माहिती आहे पहा. तर त्यापैकी महाराष्ट्रामध्ये किती ज्योतिर्लिंगे येतील? 2, 4, 5, 1? प्रश्न क्रमांक 41.
तर पहा एकूण महाराष्ट्रामध्ये पहा 5 ज्योतिर्लिंगे आहेत. 12 पैकी 5 ज्योतिर्लिंगे ही फक्त महाराष्ट्रामध्ये येतील. पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक पुढचा आहे पहा 42 क्रमांकाचा. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान हे भंडारा जिल्ह्यामध्ये आहे? पहा भंडारा जिल्ह्यामधील राष्ट्रीय उद्यान कोणते? तर पहा राष्ट्रीय उद्यान असेल, अभयारण्य असतील आणि त्याच्यामधील नेमके राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहेत तर हे या ठिकाणी तुम्ही करून ठेवायचं आहे. किंवा ठिकाणी आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून ते पाहूयात, कारण त्याच्यामध्ये प्रश्न विचारले जातात. राष्ट्रीय उद्याने आणि त्याच्यामधील प्राणी कोणते किंवा या ठिकाणी जे अभयारण्य आहे तर ती कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये येतात तर ते लक्षात ठेवायचं. त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. तर या ठिकाणी भंडारा जिल्ह्यामधील नवेगाव, तर पण नवेगाव तर हे या ठिकाणी राष्ट्रीय उद्यान भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक पुढचा आहे. खालीलपैकी कोणते बंदर रेती बंदर म्हणून प्रसिद्ध आहे? रेती बंदर म्हणून या ठिकाणी कोणतं बंदर प्रसिद्ध आहे? रेती बंदर. रेती बंदर किंवा या ठिकाणी आपण रेतीला म्हणून वाळू म्हणतो, तर वाळूचं बंदर म्हणून या ठिकाणी कोणतं बंदर प्रसिद्ध आहे? पहा मुंब्रा, मुरुड, श्रीवर्धन की देवगड. प्रश्न क्रमांक 43. खालीलपैकी कोणते बंदर हे रेती बंदर म्हणून प्रसिद्ध आहे? तर पहा मुंब्रा. तर पहा मुंब्रा हे जे बंदर आहे ते पहा रेती बंदर म्हणून प्रसिद्ध आहे किंवा या ठिकाणी वाळूचं बंदर म्हणून प्रसिद्ध आहे, मुंब्रा बंदर. प्रश्न क्रमांक पुढचा 44 क्रमांकाचा. महाराष्ट्रात टिंबटिंब या महामार्गाची लांबी सर्वात कमी आहे. या ठिकाणी महामार्ग दिले आहेत, तर कोणत्या महामार्गाची लांबी ही सर्वात कमी आहे अशा प्रकारचा प्रश्न आहे. सोलापूर ते चित्रदुर्ग, निजामाबाद ते जगदलपूर, न्हावा शेवा ते पळसपे, मुंबई ते दिल्ली. या ठिकाणी कोणत्या महामार्गाची लांबी ही सर्वात कमी आहे यापैकी दिलेल्या? प्रश्न क्रमांक 44. तर पहा महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लांब असणारा जो महामार्ग आहे तर तो या ठिकाणी न्हावा शेवा ते पळसपे. न्हावा शेवा ते पळसपे हा जो महामार्ग आहे तो सर्वात कमी लांबी असणारा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे 45 क्रमांकाचा. कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात उंच पूल या ठिकाणी बांधण्यात आला आहे. कोकण रेल्वे मार्ग आहे किंवा रेल्वे मार्ग आहे त्याच्यामध्ये सर्वात उंच पूल या ठिकाणी कोणत्या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे? पोनेंडी, कुरबुडे, पानवळ की रत्नागिरी. या ठिकाणी कोणत्या जागी हा सर्वात उंच पूल कोकण रेल्वे मार्गावरती बांधण्यात आलेला आहे? तर पहा कोकणाकडील कोण असेल तर या ठिकाणी हे माहिती असेल किंवा तुम्ही जर वाचला असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अगदी बरोबर येणार आहे. तर पहा पानवळ. तर पहा पानवळ या ठिकाणी कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात उंच पूल या ठिकाणी पहा बांधण्यात आलेला आहे. पहा कुरबुडे नाही तर पहा पानवळ या ठिकाणी हा बांधण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे 46 क्रमांकाचा. शाहू महाराजांनी या ठिकाणी झालेल्या लढाईत ताराबाई यांचा पराभव केला. शाहू महाराजांनी कोणत्या ठिकाणी झालेल्या लढाईमध्ये ताराबाई यांचा पराभव केला? कोल्हापूर, सातारा, खेड की पालखेड. प्रश्न क्रमांक 46. तर पहा शाहू महाराजांनी तर ताराबाईंचा जो पराभव आहे तर तो या ठिकाणी सातारा या ठिकाणी जी लढाई झाली त्याच्यामध्ये पहा केला होता. पर्याय क्रमांक बी सातारा. प्रश्न क्रमांक पुढचा. शाहू महाराजांनी नेमणूक केलेला टिंबटिंब हा पहिला पेशवा होय. तर पहा शाहू महाराजांनी नेमणूक केला पहिला पेशवा खालीलपैकी कोणता? बाळाजी बाजीराव, बाळाजी विश्वनाथ, पहिला बाजीराव, माधवराव. तर कोणता पेशवा शाहू महाराजांनी नेमणूक केला तो पहिला पेशवा म्हणून ओळखला जातो? प्रश्न क्रमांक 47. तर पहा बाळाजी विश्वनाथ. तर पहा बाळाजी विश्वनाथ हा या ठिकाणी पहिला पेशवा शाहू महाराजांनी नेमणूक केलेला आहे, बाळाजी विश्वनाथ. प्रश्न क्रमांक पुढचा 48 क्रमांकाचा. टिपू सुलतान विषयी अयोग्य विधान या ठिकाणी सांगायचं आहे. पहा टिपू सुलतान विषयी या ठिकाणी 4 विधाने आहेत. यापैकी चुकीचं विधान या ठिकाणी कोणतं ते सांगायचं आहे. तर पहा पहिलं विधान आहे 1782 साली हैदर अलीचा मृत्यू झाल्यावरती टिपू हा म्हैसूर राज्याचा सुलतान झाला. निष्णात योद्धा असणारा टिपू हा विद्वान आणि चित्रकार होता. टिपूने फ्रेंचांच्या मदतीने इंग्रजांशी लढा दिला. इसवी सन 1799 मध्ये इंग्रजांविरुद्धच्या लढाईत तो मारला गेला. या ठिकाणी अयोग्य विधान आपल्याला सांगायचं आहे. टिपू सुलतानाविषयी 4 विधाने या ठिकाणी दिली आहेत. त्यापैकी 3 विधाने बरोबर वर्णन करतात टिपू सुलतानांचं. 1 विधान या ठिकाणी चुकीचं आहे, अयोग्य असं आहे. प्रश्न क्रमांक 48.
तर या ठिकाणी जे पहिले विधान आहे पहा 1782 साली हैदर अलीचा मृत्यू झाल्यावरती टिपू हा म्हैसूर राज्याचा सुलतान झाला. तर हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. तर हैदर अलीचा मृत्यू 1782 साली झाला आणि त्याच्यानंतर टिपू हा म्हैसूर राज्याचा सुलतान झाला होता. त्यानंतर या ठिकाणी जे तिसरं विधान आहे, टिपूने फ्रेंचांच्या मदतीने इंग्रजांशी लढा दिला, हे विधान सुद्धा बरोबर आहे. ते चौथं विधान इसवी सन 1799 मध्ये इंग्रजांविरुद्धच्या लढाईमध्ये तो मारला गेला, हे विधान सुद्धा बरोबर आहे. परंतु पर्याय क्रमांक बी की तो निष्णात योद्धा असणारा टिपू हा विद्वान आणि चित्रकार होता, हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे. कारण तो चित्रकार नव्हता, तर तो या ठिकाणी कवी होता. तो विद्वान आणि कवी होता असं विधान या ठिकाणी पाहिजे होतं, परंतु चित्रकार असल्यामुळे हे विधान अयोग्य आहे, चुकीचं आहे. लक्षात ठेवायचं आहे टिपू सुलतानाविषयी अशी विधाने आले तर लक्षात ठेवा तो कवी होता, चित्रकार नव्हता. तर निष्णात योद्धा असताना तो टिपू विद्वान आणि कवी होता. प्रश्न पुढचा आहे 49 क्रमांकाचा. राज्याभिषेक प्रसंगी खालीलपैकी कोणता उपक्रम सुरू केलेला नव्हता? शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा ज्यावेळेस झाला त्यावेळेस खालीलपैकी कोणता उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला नाही? या ठिकाणी लाईक करायचं आहे. या ठिकाणी आपण लाईक केलं नसेल तर लाईक करायचं आहे. ज्यांनी लाईक केलं असेल त्यांचं या ठिकाणी धन्यवाद. तर राज्याभिषेक प्रसंगी खालीलपैकी कोणता उपक्रम सुरू केलेला नव्हता? या ठिकाणी पहिला उपक्रम सांगता येईल की सार्वमताचे प्रतीक म्हणून राज्याभिषेक नवीन कालगणना सुरू केली. सोन्याचा होन आणि तांब्याची शिवराई ही नाणी पाडली. क्षत्रिय कुलावता श्री राजा शिवछत्रपती असा राजपत्रावरती उल्लेख सुरू झाला. राज्याभिषेकानंतर राजांनी राज्यव्यवहार कोश हा मराठी संस्कृत कोश तयार करून घेतला. तर आता या ठिकाणी कोणता उपक्रम सुरू केलेला नाही तर ते या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 49. अगदी बरोबर. या ठिकाणी राज्याभिषेकानंतर राजांनी राज्यव्यवहार कोश हा मराठी संस्कृत कोश तयार करून घेतला. तर हे जे काही उपक्रम आहेत तो या ठिकाणी सुरू केलेला नव्हता. कारण या ठिकाणी राज्याभिषेकानंतर राजांनी राज्यव्यवहार कोश हा या ठिकाणी फारसी संस्कृत कोश त्यांनी तयार केलेला होता. फारसी संस्कृत कोश त्यांनी तयार करून घेतला होता. या ठिकाणी मराठी संस्कृत कोश जो आपण वाक्यामध्ये टाकलेला आहे तर हे या ठिकाणी चुकीचं आहे. म्हणून हा या ठिकाणी जो उपक्रम आहे तो या ठिकाणी सुरू केलेला नव्हता. बाकीचे उपक्रम सुरू केलेले होते, बरोबर आहेत, परंतु या ठिकाणी याच्यामध्ये फक्त या ठिकाणी फारसी या ठिकाणी शब्द पाहिजे होता, फारसी आणि संस्कृत. तर हे जे काही 4 उपक्रम आहेत लक्षात ठेवा. 4 उपक्रम या ठिकाणी राज्याभिषेक प्रसंगी सुरू केलेले आहेत. लक्षात ठेवायचे तुम्हाला या ठिकाणी कोणते विधान चुकीचं असेल त्याच्यामुळे ही 4ही विधाने मी बरोबर सांगितलेली आहेत. प्रश्न पुढचा येईल या ठिकाणी 50 क्रमांकाचा. बेकायदेशीर अटक आणि स्थानबद्धता यापासून नागरिकांना संरक्षण मिळण्यासाठी न्यायालयाचा खालीलपैकी कोणता आदेश असतो? तर न्यायालय या ठिकाणी वेगवेगळे आदेश देत असतात. बेकायदेशीर अटक आणि जी स्थानबद्धता असते यापासून नागरिकांना संरक्षण मिळावं किंवा मिळण्यासाठी न्यायालयाचा कोणता आदेश असतो? परमादेश, मनाई हुकूम, अधिकार पृच्छा, देहोपस्थिती. प्रश्न क्रमांक 50. देहोपस्थिती या ठिकाणी नेमकं याचं कोणता आदेश असतो की ज्याच्यामुळे बेकायदेशीर अटक करता येत नाही किंवा स्थानबद्धता करता येत नाही आणि याच्यामुळे या ठिकाणी नागरिकांना संरक्षण मिळतं, अशा प्रकारचा या ठिकाणी आदेश न्यायालय देतं. तर हा जो आदेश आहे तर हा आदेश या ठिकाणी पर्याय क्रमांक डी देहोपस्थिती तर या नावाने ओळखला जातो. लक्षात घ्यायचं आहे देहोपस्थिती. आता परमादेश म्हणजे काय? तर परमादेश हा लोकहितासाठी शासनाने एखादी कृती करण्यासाठी म्हणून न्यायालय आदेश देत असतं. म्हणजे या ठिकाणी परमादेश कधी दिला जातो? तर हे जे काय आदेश आहेत न्यायालय देतं. तर परमादेश अशा वेळी दिला जातो की लोकहितासाठी शासनाने एखादी कृती करावी, एखादी कृती केली पाहिजे, तर त्यासाठी हा न्यायालय शासनाला देत असते. याला परमादेश असं म्हटलं जातं. तर मनाई हुकूम हा आदेश न्यायालय कधी देतं? तर कनिष्ठ न्यायालयाने आपल्या अधिकार क्षेत्राच्या पलीकडे जाऊ नये म्हणून न्यायालय हा आदेश देऊ शकते. म्हणजे या ठिकाणी जे कनिष्ठ न्यायालय असतात तर त्यांच्यावरती या ठिकाणी उच्च न्यायालयाचा वचक असतो आणि त्याच्यामध्ये ते मनाई हुकूम देत असतात. त्यानंतर तिसरा या ठिकाणी जो अधिकार पृच्छा आहे तर अधिकार पृच्छा म्हणजे काय? तर कोणत्या अधिकाराने ही कृती केली असा सरकारी अधिकाऱ्याकडे जाब मागणारा हा आदेश न्यायालय देऊ शकते. म्हणजे या ठिकाणी एखाद्या सरकारी अधिकाऱ्याने चुकीचं काहीतरी डिसिजन घेतलेला असेल किंवा चुकीचा निर्णय घेतला असेल तर कोणत्या अधिकाऱ्याने ही कृती केलेली आहे तर अशा प्रकारचा जाब मागणारा आदेश हा या ठिकाणी अधिकार पृच्छा नावाने ओळखला जातो. आणि या ठिकाणी देहोपस्थिती म्हणजे बंदी प्रतीक्षाकरण. या ठिकाणी देहोपस्थिती म्हणजे बंदी प्रतीक्षा
प्रतीक्षा करण अशा प्रकारे या ठिकाणी दुसरं नाव आहे. तर हा आदेश या ठिकाणी बेकायदेशीर अटक आणि स्थानबद्धता यापासून नागरिकांना संरक्षण मिळवण्यासाठी न्यायालय देत असतं. तर हे जे आदेश आहे ते लक्षात ठेवायचे आहेत. प्रश्न पुढचा आहे 51 क्रमांकाचा. 225 वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला असूनही त्या संविधानानुसार आजही यापैकी कोणत्या देशाचा राज्यकारभार चालतो? या ठिकाणी असा कोणता देश आहे, त्या देशाचं या ठिकाणी जे संविधान आहे त्याला 225 वर्षापेक्षा अधिक काळ या ठिकाणी लोटला आहे, तरी सुद्धा त्या संविधानामध्ये न बदल झालेला आहे किंवा दुरुस्ती झालेली आहे, तर त्या संविधानानुसार त्या देशाचा राज्यकारभार चालतो. अमेरिका, भारत, इंग्लंड की फ्रान्स? प्रश्न क्रमांक 51. या ठिकाणी याचं उत्तर पहा अमेरिका. अमेरिका या देशाचा राज्यकारभार या ठिकाणी या संविधानानुसार चालतो, ज्या संविधानाला 225 वर्षांपेक्षा जास्त काळ लोटलेला आहे. प्रश्न क्रमांक 52. पाण्याचं नोबल समजल्या जाणाऱ्या स्टॉकहोम वॉटर प्राइस. तर पाण्याचं नोबल म्हणून या ठिकाणी स्टॉकहोम वॉटर प्राइस या ठिकाणी संबोधलं जातं किंवा ओळखलं जातं. तर ते नोबल प्राइस म्हणून ओळखलं जातं पाण्याचं. तर याचे मानकरी खालीलपैकी कोण आहेत जे या ठिकाणी स्टॉकहोम वॉटर प्राइस या ठिकाणी त्यांना मिळालेलं आहे, जे पाण्याचं नोबल म्हणून ओळखलं जातं? डॉक्टर राजेंद्र सिंग, रमाबाई रानडे, विनोबा भावे, हरिप्रसाद शर्मा? प्रश्न क्रमांक 52. तर पाण्याचे नोबल समजले जाणारा जो काही स्टॉकहोम वॉटर प्राइस आहे, तर तो या ठिकाणी डॉक्टर राजेंद्र सिंग यांना मिळाला आहे. तर डॉक्टर राजेंद्र सिंग, तर यांच्यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत. डॉक्टर राजेंद्र सिंग हे या ठिकाणी राजस्थानमधील जे बंदरे वगैरे असतात, म्हणजे या ठिकाणी आपण म्हणूया मातीचे बांध, तर ते मातीचे बांध त्यांनी या ठिकाणी बांधून त्या ठिकाणी जे पाणी आहे ते पाणी त्या ठिकाणी त्याची पाण्याची क्रांती केलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांना या ठिकाणी जलपुरुष या नावाने सुद्धा ओळखलं जातं आणि म्हणून त्यांना पाण्याचं नोबल समजलं जाणारा जो काही स्टॉकहोम वॉटर प्राइस आहे तर तो त्यांना मिळालेला आहे, डॉक्टर राजेंद्र सिंग प्रसाद. प्रश्न क्रमांक पुढचा आहे 53 क्रमांकाचा, की 25 ऑक्टोबर 1951 रोजी घेण्यात आलेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत मतदान करून खालीलपैकी कोणी भारतातील पहिला मतदार होण्याचा मान मिळवला? 25 ऑक्टोबर 1951 रोजी या ठिकाणी पहिली लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. तर त्यावेळेस या ठिकाणी भारतामधील पहिली व्यक्ती, मतदान करणारी पहिली व्यक्ती खालीलपैकी कोण, की ज्या ठिकाणी त्यांनी पहिलं वोटिंग केलं, पहिलं मतदान केलं आणि भारतामधील पहिली मतदार व्यक्ती ती बनली? श्याम शरण नेगी, राजेंद्र प्रसाद, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? तर आज 500 आपले झाले पाहिजेत. या ठिकाणी 475 झाले, तर 500 आज आपले कंप्लीट झाले पाहिजे. शेअर करा, त्याच्यामुळे जास्तीत जास्त लाईक करा. आपले आज 500 या ठिकाणी जे व्ह्यूअर्स आहे कंप्लीट व्हायला हवेत. प्रश्न क्रमांक 53 आहे 25 ऑक्टोबर 1951 रोजी घेण्यात आलेल्या पहिली लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान करून खालीलपैकी या ठिकाणी श्याम शरण नेगी, तर श्याम शरण नेगी तर हे अरुणाचल प्रदेशामधील आहेत. तर हे या ठिकाणी भारतामधील पहिली मतदार व्यक्ती ठरली. पर्याय क्रमांक ए श्याम शरण नेगी. प्रश्न पुढचा आहे 54 क्रमांकाचा. टिंबटिंब व टिंबटिंब घटना दुरुस्तीने स्थानिक शासन संस्थांमध्ये 33% जागा महिलांसाठी राखीव ठेवलेल्या आहेत. तर स्थानिक शासन संस्थांमध्ये 33% जागा महिलांसाठी राखीव ठेवलेल्या आहेत. तर या खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने ठेवलेल्या आहेत स्थानिक शासन संस्थांमध्ये? प्रश्न क्रमांक 54. तर 73व्या आणि 74व्या या ठिकाणी 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीने स्थानिक शासन संस्थांमध्ये 33% जागा महिलांसाठी राखीव ठेवलेल्या आहेत. लक्षात ठेवा 73व्या आणि 74व्या. प्रश्न क्रमांक पुढचा 55 क्रमांकाचा. टिंबटिंबमध्ये मानवी हक्क संरक्षण कायदा करण्यात आला. या कायद्याअंतर्गत राष्ट्रीय मानवी हक्क आयोग व राज्य मानवी हक्क आयोग यांची स्थापना करण्यात आलेली आहे. 1995, 88, 93 की 65 मध्ये? तर या ठिकाणी कोणत्या वर्षामध्ये मानवी हक्क संरक्षण कायदा करण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे कायद्याअंतर्गत राष्ट्रीय मानवी हक्क आयोग, राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे? या ठिकाणी तुमचे एकाच प्रश्नामध्ये 1, 2 ते 3 प्रश्न तयार होत असतात. या ठिकाणी आपले पास संपलेला आहे, फास्ट आपण घेतलेला आहे आणि संपलेला आहे. या ठिकाणी थोडेच प्रश्न राहील, फक्त 5 प्रश्न. तर या ठिकाणी याचं उत्तर तर 1993
1993 मध्ये या ठिकाणी मानवी हक्क संरक्षण कायदा करण्यात आला आणि या कायद्याअंतर्गत राष्ट्रीय मानवी हक्क आयोग आणि राज्य मानवी हक्क आयोग या ठिकाणी स्थापन करण्यात आले. प्रश्न क्रमांक पुढचा 56 क्रमांकाचा, आग्नेय आशियाई राष्ट्रांशी व्यापार वाढवण्याचं धोरण टिंबटिंब म्हणून ओळखलं जातं. तर या ठिकाणी भारताचं आग्नेय आशियाई राष्ट्र आहे त्या राष्ट्रांशी व्यापार वाढवण्याचं धोरण या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखलं जातं? दक्षिणेकडे पहा, वाढते जग, प्रगत व्यापार, पूर्वेकडे पहा. तर आग्नेय आशियाई राष्ट्रांशी व्यापार वाढवण्याचं धोरण या ठिकाणी पहा, पूर्वेकडे पहा, तर या नावाने ओळखलं जातं. लक्षात घ्या पहा, आग्नेय आशियाई राष्ट्रांशी व्यापार वाढवण्याचं धोरण हे पूर्वेकडे पहा या नावाने ओळखलं जातं. प्रश्न महत्वाचा आहे पहा. प्रश्न क्रमांक पुढचा, आंतरराष्ट्रीय न्यायालय म्हणजे संयुक्त राष्ट्रांची न्यायालयीन शाखा होय. तर न्यायालय बाबतीत अयोग्य विधान या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे पहा. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या बाबतीमध्ये अयोग्य विधान सांगायचं आहे. तर आंतरराष्ट्रीय न्यायालय म्हणजे या ठिकाणी संयुक्त राष्ट्रांची न्यायालयीन शाखा आहे. तर ती न्यायालयीन शाखा म्हणून ओळखली जाते. त्यापैकी जे विधान पहिलं आपल्याला सांगता येईल की आंतरराष्ट्रीय न्यायालय हे नेदरलँड या देशात द हेग येथे आहे. म्हणजे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं जे मुख्यालय आहे द हेग येथे आहे, नेदरलँड या देशामध्ये येतं. न्यायालयात एकूण 15 न्यायाधीश असतात. त्यांची निवड ही आमसभा आणि सुरक्षा परिषद करते. जे न्यायाधीश आहेत त्यांची जी निवड आहे ती आमसभा आणि सुरक्षा परिषद करते आणि प्रत्येक न्यायाधीशाचा जो कार्यकाल आहे तो 5 वर्षांचा असतो. तर आता या ठिकाणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाबाबतीमध्ये कोणतं विधान अयोग्य आहे, कोणतं चुकीचं आहे सांगायचं आहे. तर आज क्लास लवकर सुरू झाला. या ठिकाणी 20 मिनिटं आपण लवकर सुरू केला होता क्लास, परंतु तुम्हाला नोटिफिकेशन गेलेली असेल, आले असेल. तर जर तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल, बेल आयकॉन प्रेस केलं नसेल, तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार नाही. त्याच्यामुळे आपला चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. त्यामुळे आपण ज्याही वेळेस जो काही क्लास वगैरे घेतो किंवा लाईव्ह सेशन आपण घेणार आहोत त्यावेळेस तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल. तर या ठिकाणी जे अयोग्य विधान आहे, चुकीचे विधान आहे पर्याय क्रमांक डी आहे. प्रत्येक न्यायाधीशाचा कार्यकाल हा 5 वर्षांचा असतो. तर हे विधान चुकीचं आहे, कारण या ठिकाणी आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये जे न्यायाधीश असतात त्यांचा कार्यकाल हा 9 वर्षांचा असतो, पण 9 वर्षांचा असतो. या ठिकाणी 5 वर्ष आहे, म्हणून हे चुकीचं आहे, अयोग्य आहे. लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं नेदरलँड तर या देशामध्ये हेग येथे मुख्यालय आहे. एकूण 15 न्यायाधीश असतात. या सर्व न्यायाधीशांची निवड ही आमसभा आणि सुरक्षा परिषद करते आणि प्रत्येक न्यायाधीशाचा कार्यकाल हा 9 वर्षांचा असतो. प्रश्न पुढचा आहे 58 क्रमांकाचा, भारताच्या संविधानात आपले आंतरराष्ट्रीय संबंध व व्यवहार कसे असावेत याचे मार्गदर्शन अनुच्छेद या ठिकाणी उत्तरच तुम्हाला मिळून गेलं. टिंबटिंब अनुसार करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी भारताच्या संविधानात आपले आंतरराष्ट्रीय संबंध आणि व्यवहार कसे असावेत याचं मार्गदर्शन अनुच्छेद किती अनुसार करण्यात आलेलं आहे? या ठिकाणी पहा 51 अनुसार या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 58, भारताच्या संविधानात आपलं आंतरराष्ट्रीय संबंध व व्यवहार कसे असावेत याचं मार्गदर्शन अनुच्छेद 51 अनुसार करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी उत्तर तुम्हाला लगेचच दिसलं. प्रश्न पुढचा आहे 59 क्रमांकाचा की 1857 साली खानदेशामध्ये कोणाच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला? 1857 मध्ये खानदेशात भिल्लांचा उठाव झाला होता. तर त्याचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केलेलं आहे? कजार सिंग, शंकरशहा, कुंवर सिंग, भागोजी नाईक. 1857च्या खानदेश उठावात, भिल्लांच्या उठावामध्ये भिल्लांचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केलेलं आहे? तर 1857 साली खानदेशामध्ये कजार सिंग, तर कजार सिंग यांच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केलेला होता. पर्याय क्रमांक ए कजार सिंग. प्रश्न पुढचा आणि शेवटचा प्रश्न, सत्यार्थ प्रकाश हा वेदांवर भाष्य करणारा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे? सत्यार्थ प्रकाश हा वेदांवरती भाष्य करणारा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? स्वामी विवेकानंद, राजा राममोहन राय, दादोबा पांडुरंग तर्खडकर, स्वामी दयानंद सरस्वती. सत्यार्थ प्रकाश हा वेदांवरती भाष्य करणारा ग्रंथ आहे. लक्षात घ्या, सत्यार्थ प्रकाश हा जो ग्रंथ आहे तो वेदांवरती भाष्य करतो. तर हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे? प्रश्न क्रमांक 60 याचं उत्तर द्यायचं. या ठिकाणी आपला एकूण 60 प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. आपण 500 पार या ठिकाणी करणार होतो, 490 झालेले आहेत. आज झाले पाहिजे. या ठिकाणी शेवटचा प्रश्न आहे
तर याचं उत्तर आहे या ठिकाणी पहा पर्याय क्रमांक डी, स्वामी विवेकानंद नाही पहा स्वामी दयानंद सरस्वती. तर पहा स्वामी दयानंद सरस्वती तर यांनी हा सत्यार्थ प्रकाश नावाचा पहा ग्रंथ लिहिला आहे आणि सत्यार्थ प्रकाश या ग्रंथामध्ये वेदांवरती पहा भाष्य केलेलं आहे. स्वामी दयानंद सरस्वती यांनी हा पहा ग्रंथ लिहिलेला आहे. तर 60 प्रश्न आपण या ठिकाणी व्यवस्थित पहा कंप्लीट केलेले आहेत आणि पहा 60 प्रश्नांपैकी तुम्हाला किती स्कोर आला हे एकदा पहा सांगायचा